आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे गौरीजी नाही दिसणार आहेत आता. अरे एकदा बघून येतो ना मी. नाही रुद्र, गाडीत बस. ऐक ना माझं, अजिबात उतरायचं नाही आता. लागत नाही. एकदा उतरतो मी परत. तू ऐकत नाही पुष्पा. तू गौरीजी आहेत रे. गौरीजी आहेत रे. रुद्र, गौरी. रुद्र शांत बस. गौरीजी नाही दिसणार आहेत. अजिबात उतरायचं नाही गाडीतून. गाडी थांबव. तू उलट रस्त्याने घे. फिरव गाडी. गौरीजी. रुद्र, रुद्र पडशील बाहेर. गौरीजी. रुद्र, रुद्र नाही. गौरीजी, गौरीजी. अरे गौरीजी, गौरीजी. गौरीजी. रुद्र, रुद्र गौरीजी आहेत ना. रुद्र, रुद्र, रुद्र काय करतोय तू? रुद्र, अरे गौरीजी. गौरीजी, काय करतोस? गौरीजी, 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 गौरीजी. ते गौरीजी थांबव. गाडी थांबव. गाडी थांबव. तू गाडी थांबव. गाडी थांबव. गौरीजी. रुद्र, गौरीजी. रुद्र, गौरीजी. रुद्र थांब. गौरीजी. रुद्र थांब. अरे गौरीजी. रुद्र, गौरीजी. 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 गौरीजी येत रे. नाहीये त्या गौरीजी. 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 गौरीजी आहेत रे. गौरीजी. गौरीजी नाहीयेत. आई मी बघतो. नाहीयेत. गौरीजी. रुद्र, अरे गौरीजी नाहीयेत त्या. तुला नशेमुळे भास होत आहे. गौरीजी. गौरीजी आहेत रे. रुद्र, गाडीत बस. बस गाडीत. रुद्र, बस लवकर. नाहीयेत. अरे गौरीजी. गौरी. गौरी. रुद्र थांब. हे बघून दे एकदा. अरे संपल्या कशा इडल्या? सांग ना. इडल्या कशा संपल्या? सांग ना. बोल. पोरांना उपाशी ठेवून हिनी मला इडल्या दिल्या की काय? हो, संपल्या. आता काय वहीत हिशोब मांडून ठेवू की कोणतं पोर किती खाता येते? नाही नाही, त्याची गरज नाहीये. त्याची अजिबात गरज नाहीये. गौरी सर्व पोरांना उरेल पुरेल असंच करत असते ना. हो, देवानंतर ती काय गौरीच. आम्ही सर्व चोर ना. जी काय अक्कल दिलीये ती फक्त गौरीलाच दिलीये. ए ए चंद्रे, इतरांची अक्कल काढत बसू नको. हा, बिट्टीला शिळ अन्न का दिलं ते आधी सांग. शिळं असलं तरी फ्रीज मध्येच होतं. अरे पण शिळ ते शिळच ना. हे बघ चंद्रे, चुकलं तुझा. चुकलं काय? मी इथं तिच्या आधीपासून नाही म्हंटल.
मीच पाहत होते सगळं. इथं सर्व चालतं. एका आईला नाही चालणार. घ्या, जिला पोटचं पोर नाही ती आता मला शिकवायला निघाली. ए काय कुठे नेते? कुठला विषय? काय बोलते? काय कळतंय का तुला? आई व्हायला पोराला जन्म द्यावा लागत नाही. मातृत्व हे असतं स्त्रीच्या ठाई. आई व्हायला आईचं मन लागतं. मग ते पुरुषाकडे असेल ना तर पुरुषही आई होऊ शकतो. नाहीतर काहींना वय उलटून गेलं तरी आई या शब्दाचा भार पेलवत नाही. ए बसा, जास्त ऐकवायचं नाही. तिच्या पोरीला शिळं दिलं म्हणून ही एवढे बोलते. आश्रमातल्या कुठल्याही मुलाला तुम्ही शिळं दिलं असतात ना तरी मी हेच बोलले असते. इथली सगळी मुलं माझी आहेत. मीच आई आहे त्यांची. मोठी आई लागून गेली मग मी काय इथं दुश्मन आहे का त्यांची? अन्न वाया जायला नको म्हणून मी बोलत होते. पण तुम्हाला अन्नाची नासाडीच करायची असेल आणि फेकूनच द्यायचं असेल तर मी काय करणार? अन्नाची नासाडी, अन्नाचा अपमान चालतो का आईला? हिच्या अगरबत्त्या विकून एवढा पैसा येतोय ना म्हणून माच करते ही. शब्द जपून वापरत आहे. मी काही माज वगैरे करत नाही. यापुढे शिळे राहिलं तर मला देत जा. मुलांना नका देत जा. हो नाही तर मला देत जा. सकाळी सकाळी लई भूक लागती. इडल्याच दिलं पाहिजे असं काही नाही. अरे खिशातून इडल्या? काय असेल एखादी पडलेली, उचलली असेल त्यांनी. अशा पाडत जाऊ नका. अन्न आहे ते. इथून पुढे काही झालं तरी आश्रमातल्या सगळ्या मुलांना ताजंच अन्न मिळायला हवं. शेवटचं सांगते. गौरी जरा बाहेर येतेस का? मला बोलायचं आहे तुझ्याशी. चल ना, चल चल चल. काय झालं दादू? नाही नाही काही असं विशेष नाही. पण तू आता आत बोललीस ना की ते ताजं अन्न मिळायला हवं. तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. पण काय? त्यासाठी आपण पैशांची जुळवाजुळव कशी करणार ना? मी त्या दुकानदाराला फोन केला होता तर तो म्हणाला की तू पळून गेली तिथून त्या माणसाला बघून. गौरी सॉरी, मी तुला फार त्रास देतोय. पण काय ना, आपल्याला ह्या व्यवसायाची खूप गरज आहे ग. तो माणूस तुला त्रास देतोय का? त्रास दिला का त्याने? मला सांग. म्हणजे आपण बोलूया त्याच्याशी. मी हवं तर मी विचारतो त्याला, काय रे बाबा म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय तुला? आमचा अगरबत्तीचा माल तर खूप चांगला आहे ना, म्हणजे काहीच कमी नाहीये त्याच्यामध्ये. आणि तरीही त्याने खोटी तक्रार केली ना, मी ना त्या माणसाला अगरबत्ती सारखा सरळ करून टाकतो बघ. पण तू ना अशी निघून नको येत जाऊस ग. काय ना, ह्या अगरबत्तीच्या व्यवसायाची खूप गरज आहे आपल्यावर आणि ह्याच्यावरच आश्रमाच्या भरपूर गोष्टी अवलंबून आहेत ना. तुला त्रास दिला का? तू फक्त मला त्याचं नाव सांग. कोण होता तो? त्याला ना मी माझी शिस्त दाखवतो. मग तो सगळ्या अगरबत्त्या घेईल निमूटपणे. हा
तू फक्त सांग कोण होता तो. अगं तू सांग ग गौरी, कोण होता तू सांग. रुद्र सर. अरे असेल तो त्याच्या घरचा, त्या रुद्र कोण होतं. रुद्र पैठणकर होते. देवाच्या मनात नक्की काय चाललंय हेच कळत नाहीये मला. गेली 6 महिने जी गोष्ट टाळते तेच आज का घडावं. इतक्या महिन्यानंतर का आम्ही एकमेकांच्या समोर आलो असू. फार वाईट अवस्था करून घेतली त्यांनी त्यांची. दारू प्यायला लागलेत. दादू बघवत नाही रे त्यांच्याकडे. गौरीजींना भेटायचं. काय चालवलंयस तू हे रुद्र. डोक्यावर परिणाम होत चाललाय तुझ्या. काय अवस्था करून घेतली स्वतःची कळते. अरे का स्वतःचं आयुष्य असं वाया घालवतोयस का. रुद्र, जी व्यक्ती या जगात नाहीये त्यांची वाट बघत बसलायस आणि जे इथे तुझ्यावर जीवापाड प्रेम करतायत, तुझ्यासाठी रोज मरतायत, त्यांच्याबद्दल काहीच का वाटत नाही तुला. गौरी रुद्र, रुद्र गौरीजी आहेत. मला भेटायचंय त्यांना. भेटायचं मला. शांत शांत. रोहित, तू गौरीजींना भेटलाय ना. हा गौरीजी आहेत. हा विश्वास नाही. हो 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 गौरीजी आहेत. तू शांत. तुला माहिती आहे ना. हो सांगू आपण त्यांना. तू शांत हो प्लीज. हो गौरीजी आहेत रे. रोहित, तू प्लीज त्याच्या हो मध्ये हो म्हणू नकोस. अशाने तो आणखीनच भ्रमात अडकून राहील. गौरीजी या जगात नाहीये त्याला कळायला हवं. हे सगळं ना दारूमुळे होत आहे. या नशेमुळे त्याला सगळीकडे गौरीजी दिसतायत. घरी तेच, दुकानात तेच. भानावर येणार रुद्र. भानावरच आहे मी. रुद्र बाळा. भानावर सांगतो मला. हो रुद्र मी काय खोटं बोलतोय का. ऐक ना, ऐक. मी त्या दुकानदाराला फोटो दाखवला ना, तो तर म्हणाला की तो ओळखतही नाही गौरीला. तो कोण आहे. कोण आहे गो. त्याला काय कळतंय. मी पाहिलंय गौरीजींना. स्वतः पाहिलंय मी. नंदिनी, आता तूच सांग. अगं लोक वेडा म्हणायला लागले याला. याला सगळीकडे गौरी दिसत असते. 2दा पोलिसांनी पकडलं होतं याला. रुद्र, तू का विश्वास ठेवत नाहीयेस आमच्यावर. रुद्र, का असं वागतोय. तुम्ही विश्वास का नाही ठेवताय माझ्यावर. गौरीजी आहेत का नंदाई. रुद्र, गौरी नाहीये. नाहीये गौरी. आहेत गौरीजी. आई ऐक. माझ्यावर तू शांत हो. गौरीजी आहेत. आपण त्याला नंतर नीट समजवूया. तू प्लीज समजून घे. नाही रोहित, आता रुद्र काही समजवण्याच्या पलीकडे गेलाय. हे सगळं ना दारूमुळे होतंय. याची दारू बंद करायला हवी. आता काहीही झालं तरी दारूच्या बाटलीला हातही लावू देणार नाही मी याला. दारूच्या बाटलीला हात का नाही लावून देणार तू. दारू म्हणून होतंय काय. आणि दारू कोण आहे तू. रुद्र भाऊजी.
तू सोड. शांत हो. रुद्र मी हात जोडते बाळा. अरे नको असं वागूस. अगं मी खोटं नाही बोलत आहे नंदाई. चल चल निघूया. वर चल. खोटं नाही बोलत. हो बोलू आपण. तू वर खरंच चल वेड आधी. लागेल याला. मी वेडा नाहीये. मी वेडा नाहीये. गौरीजी आहेत नंदाई. हो रुद्र हो शांत. मला माहितीये. मी पाहिलंय त्यांना. आहेत गौरीजी. मी वेडा नाहीये. गौरीजी आहेत. माझं खूप प्रेम आहे नंदाई त्यांच्यावर. मी खूप चुकलो ग. आणि माझ्या चुकीची खूप मोठी शिक्षा भोगावी लागली आहे त्यांना. मीच त्यांना घरातून जा असं म्हटलं नंदाई. मी नाही सहन करू शकत आहे. मी नाही सहन करू शकत. आज जर दारू नसती ना हा रुद्र जगलाच नसतात. दारू आहे म्हणून मी जगतोय नंदाई. तर मीच माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं असतं. रुद्राची तुम्ही काळजी करता ना तर रुद्र जगलाच नसता. पण आता मला जगायचंय नंदाई. कारण गौरी जे आहेत मला माहिती आहे. मला त्यांच्यासाठी जगायचंय. मला त्यांना भेटायचंय. मला त्यांची माफी मागायची का नंदाई. मला माझी चूक मान्य करायची आहे. नाही गौरीजींना मी एकटं सोडणार नाही. रुद्र गौरी नाहीये जिवंत. अरे ती नाहीये जिवंत. कसं समजावू तुला असं. नंदाई 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 तुम्ही प्लीज शांत व्हा. आहेत गौरीजी आहेत. आहेत गौरीजी. मी आणणार शोधून. हा रुद्र फारच डिस्परेट झालाय. आता तर याला गौरी भेटायलाच पाहिजे.
दारू कुठे आहे? हे बाटले संपत. दारू सुमित चला, या बेवड्याला फार वेडा ठरवायची वेळ आली. म्हणजे आता आपल्याला प्रॉपर्टी हवी आहे, बिझनेस हवा आहे आणि त्याच्यातून याला बाहेर काढायला हवं. त्यासाठी याला वेडा नको का करायला? पण काय करायचं नेमकं? दारू पाहिजे मला, दारू पाहिजे, दारू पाहिजे. सगळं बाटलं रिकाम दारू.